नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरील 30 IMP प्रश्नसंच बघणार आहोत. पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न असणार आहेत. TCS आणि IBPSच्या पॅटर्ननुसार हे प्रश्न तयार करण्यात आले आहेत. तर चला आपण पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या भागात आहेत? प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या भागात आहेत? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आपण बघूया. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पठार कोणते? महाराष्ट्रातील प्रसिद्ध पठार कोणते? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, दख्खनचा पठार या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी कोणती? प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राची सर्वात मोठी खाडी कोणती? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मुंबई खाडी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील धान्य कोठार म्हणून कोणता भाग ओळखला जातो? महाराष्ट्रातील धान्य कोठार म्हणून कोणता भाग ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे विदर्भ या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर असणार आहे महाबळेश्वर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात गरम शहर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात गरम शहर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूर या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मुंबई या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर कोणते? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पुणे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्नाची उत्तरे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील कोकण किनारा किती लांबीचा आहे? महाराष्ट्रातील कोकण किनारा किती लांबीचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 480 किमी या प्रश्नाचे उत्तर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे बी, कोकण. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोणत्या भागात पडतो? प्रश्न क्रमांक 11, अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोणत्या भागात पडतो? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मराठवाडा या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे? सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, पश्चिम या प्रश्नाचे उत्तर आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? प्रश्न क्रमांक 13 अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे धरण आहे ते कोयना धरण आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? प्रश्न क्रमांक 14, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? प्रश्न क्रमांक 14, ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर असणार आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 15, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सातारा. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र कोणत्या विभागात आहेत? प्रश्न क्रमांक 16 अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, विदर्भ या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, विदर्भाचा प्रमुख उद्योग कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी,
कापूस या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक शहर कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पुणे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील द्राक्ष नगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी नाशिक. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील केळी नगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी जळगाव. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात पहिली सहकार साखर कारखाना कोठे स्थापन झाला? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी कोपरगाव या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? प्रश्न क्रमांक 22 या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ताडोबा या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए अमरावती या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. सातपुडा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात आहे? सातपुडा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात सुरू होते? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी नंदुरबार. प्रश्न क्रमांक 25. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी कृष्णा. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील सीमाभाग कोणत्या राज्याशी जोडला आहे? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्राचा उत्तरेकडील सीमाभाग कोणत्या राज्याशी जोडला आहे? अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमाभाग कोणत्या राज्याशी जोडला आहे? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याशी आहे? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात पिकणारे प्रमुख पीक कोणते? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी ज्वारी. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनात आघाडीवर कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनात आघाडीवर कोणता जिल्हा आहे? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी नाशिक. प्रश्न क्रमांक 31. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये